म्हटलं बा तुम्ही काय मोबाईल गिबोल बंद करा, आमचे युट्यूब चॅनल आहे म्हटलं, गन्ना का पन्ना जरा मुलाखती देना. खूप रंग मारला बा पोटाचा. त्या आम्ही दुसरंच वर्ष काय गपाल लोक आले बाबा, मजाक नाही म्हटलं. लोक म्हणे हा लय कलाकार उच्चायाचा आहे म्हणे, मंत्री बनल्यावर तर लय खतरनाक काम राहील बा. नाही नाही, मी आमदार झालो हे माझ्यासाठी भरपूर झालं. माझ्या पक्षाने, माझ्या पक्षश्रेष्ठींनी शीर्षस्थ नेतृत्वाने माझ्यावर जो विश्वास टाकला, विश्वास जनतेने सार्थ ठरवला आणि त्या कामाची मला संधी दिली आणि मी त्या पद्धतीचं काम माझ्या परीने मी करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आणि विदर्भातली सर्वात मोठी यात्रा ही बहिरमबाबाची, श्री बहिरमबाबाची यात्रा. आणि श्री बहिरमबाबाच्या यात्रेत असंख्य यात्रेकरू भाविक भक्तगण इथे येतात. आधी ही यात्रा वेगळ्या कारणासाठी जरी परिचित असली तरी आता ही भाविक भक्तांसाठी भरलेली यात्रा आहे आणि संस्कृतीचं दर्शन इथे होत असते. आपण पाहत आहात, बाहेर पण जा आणि इथे पण तुम्ही बघत आहात की शेतकऱ्यांचा राजा, ज्याला दैवत मानते शेतकरी, असा बैल. आणि या बैलाचा बैलपट, शंकरपट आम्ही आता हे दुसरं वर्ष आहे, दुसऱ्या वर्षी सुद्धा त्याच वेशाने, त्याच जोमाने घेत आहोत आणि त्याला मिळणारा प्रचंड प्रतिसाद हा तुम्ही पाहतच आहात. प्रचंड प्रतिसाद नाही म्हटलं, मी अजूनपर्यंत मी पटार जात असतो, पण राजा 378 जोड्याला म्हटलं. पुढच्या वर्षी म्हटलं पठा 2-3 दिवसात अटपत नाही, तुम्हाला व्यवस्था करावी लागते. तुम्ही हा लय गाजला पण हिंदी कसेच्या वरती कोणतं नाव एखादं सुचवा. आता आमच्या गजबोनी सांगितलंच आहे की आम्ही राज्याबाहेरून सुद्धा प्रयत्न करू, त्या राज्याबाहेरील जोड्या कशा येतील आणि त्या पद्धतीचं बक्षीस आणि त्या पद्धतीचं नियोजन. आणि 3 दिवसांनी होणार नाही, कदाचित 4-5 दिवसाचं नियोजन केल्या जाऊ शकते पुढच्या वर्षी आणि त्या पद्धतीने आम्ही काम करू. तुम्ही नामांकित बैल म्हणता म्हटलं, ज्यानं फॉर्च्युनर मारली तो बैल तुमच्या ग्राउंडवर गेलाय. ज्यानं हिंदी किस्से 3 डाव घेतला, लखन तोही छोटा पायाला लागलो म्हणून तो वापस गेला. त्यानंतर महाराज, असे नामांकित बैल आले म्हटलं, तुम्ही पाहिलेच नाही अजून. हो, त्या सर्व बैलजोडी मालकांचा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्यावर असा विश्वास दर्शवला आणि आम्ही तो सार्थ पण ठरवला. मी त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. बरं का तुम्ही अजूनही राजे जुन्यासारखे जरा बदल कोण करत ना स्वतः? काय बदलायचं? 12 महिन्याआधी जसं होतं तसं राहायचं. 12 महिन्याआधी मी आमदार होतो का? मी एक पक्षाचा पदाधिकारी होतो, भारतीय जनता पार्टीचा. आणि भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी असताना मला तिकीट देण्यात आली, मी आमदार झालो. म्हणजे आमदार झालो म्हणजे काय भलतं असं काही होत असते का? नाही, पण आता कसं आहे, आमदार अतुल गोळे आहे तुमचा मित्र. मला वाटलं आमदार झाल्यावर म्हटलं याला सोडती, 15 जो कुठेही पाहिले का तो दिसतेच तुमच्यासोबत. नाही, कसं आहे, पक्षाचा कार्यकर्ता, तोही पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि सगळे पक्षाचे जे पदाधिकारी आहे, कार्यकर्ते आहेत, ज्येष्ठ पदाधिकारी आहे, त्यांना सोबत घेऊनच मी काम करत असतो. आणि भावाभावात तर काही उणदुणं होत असते. मग आमच्यात काही एखादे उणदुणं झाले तर त्याला काही मोजण्याची काही हे नाही. आणि 2 दिवसाचं काही झालं असेल समजा, कोणासोबतही मनमुटाव झाला असेल किंवा काही, माझा तर नाही झाला, परंतु मी सांगतो. परंतु ते 2 दिवसांनी 3 दिवसांनी ते मनमुटाव, कारण शेवटी पार्टीचं काम करणं आहे, पक्षात राहणं आहे. म्हणजे तो इचक आहे तुम्हाला? नाही, इचक नाही आहे, त्याचं माझं कधी असं भिनलं नाही. पण मी न विचारता तर तुम्ही सांगून राहिले. जनरली पार्टीतलं जे असते वातावरण, कोणत्याही पार्टीतलं, तर त्याच्यात थोडस असतेच उन्हा. तुमचा भाऊ म्हटलं अभि ते ताळेराजात होईल, पण माना लागेल राम लक्ष्मणासारखी जोडी आहे, बरोबर कार्यकर्ते सांभाळते. नाही, त्याला त्याच्याकडेच आहे सगळं हे. मी काही करत नाही, त्याचंच नियोजन करतो. आणि त्याची टीम जी आहे, पक्षाचे पदाधिकारी आहे, संपूर्ण तालुकाध्यक्ष आहे, मंडळ अध्यक्ष, त्याच्यानंतर पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी आहे, त्याच्यानंतर बूथ प्रमुख आहे, सगळे गावागावातले आमचे जे पदाधिकारी आहेत ते सर्व एकत्र येऊन, महिला भगिनी आहे, त्यांच्या सर्वांचं सहयोग असते. आणि सर्वांचं युवा मोर्चा आहे, सगळे विंगचे अधिकारी आहे, पदाधिकारी आहे, सर्वांचं सहकार्य आहे. पण ते उत्साह तेव्हाच वाढते म्हटलं. नाही तर आमदार कसं असते, पोट आहे भरतात लेकर कार्यकर्ते, पण ते स्वतः येऊन म्हटलं तिथं बसणं, कार्यकर्त्यात हुरूप येते ना, प्रत्येकाला वाटते ना की आपण दिसलो पाहिजे. प्रवीण भोले धावतच राहत ना, तुम्ही बसल्यावर. नाही, असं नाही आहे, ते तसेच धावतात. गोष्ट अशी आहे की इथे येणारे जे पदाधिकारी असतात, जिल्ह्यातील पदाधिकारी असतात, वरिष्ठ पदाधिकारी असतात. आता आमचे महेश दादा लांडगेंचे बंधू आले, ते येणार होते, परंतु तिथे जिल्हा परिषदा लागल्या असल्या कारणाने आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं हे झालं, म्हणजे आता नुकतीच पार पडली असल्यामुळे
तिथे स्टँडिंग कमिटी आहे, विविध समित्या आहे, गटप्रमुख आहे, ते सगळे नेमणूक असल्यामुळे ते थोडस त्यांनी मला फोन करून सांगितलं की मी भावाला पाठवतोय. म्हटलं ठीक आहे. त्यांच्याशी बोलणं करून त्यांचा आदर सत्कार केला आणि तेवढं बरं वाटलं. आणि पुढच्या वर्षी मी न बोलावता येतो असं त्यांनी मला आवर्जून सांगितलं. बरं, तुम्ही हे जे प्रेक्षक आहेत, पर्यंत तुझी गडबड झाली पण तुमच्या कार्यकर्त्यांनी पोलीस प्रोटेक्शन आणि पब्लिक पुरी आटोक्यात आणली. एवढी मोठी गर्दी असल्यावर सुद्धा किती शांत चित्ताने करून तुम्ही पब्लिक साठी काय म्हणू शकता? हे सगळे शेतकरी वर्ग, युवा वर्ग, सगळे शेतकरी कुटुंबातील लोक आहेत आणि यात्रेच्या निमित्ताने, दर्शनाच्या निमित्ताने ते येतात आणि इथे सगळे भाविक भक्त असल्यामुळं इथे आवर्जून पटाचे शौकीन असल्यामुळं, शेतकरी असल्यामुळं ते शांत चित्ताने बैलांच्या स्पर्धेचा कार्यक्रम बघतात. हे होते आमदार प्रवीण पटेल तायडे, ज्यांनी हा आमदार हिंद सातपुड्याच्या पायथ्याशी हा पट वसलेला आहे. यात्रेत भरवला होता. असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहता करणार हे या पटाचं दुसरं वर्ष आहे. यावर्षी बुलेट ठेवलेली आहे.